इकडे लक्ष द्या मुलांना. याच्या अगोदर आपण एकच स्थानी शून्य असल्यानंतर संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे पाहिले. आज आपण एकच स्थानी 5 असल्यानंतर संख्यांचे वर्ग कसे काढायचे सोप्या ट्रिकने ते पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. काय करणार आहोत आज आपण, तर एकच स्थानी 5 हा अंक असल्यास वर्ग कसा काढायचा हे शिकणार आहोत. ठीक आहे. मी संख्या एकच स्थानी 5 असलेल्या सगळ्या अगोदर लिहून घेतलेल्या आहेत, जसं की 5, 15, 25, 26, 45, 55, 65, 75, 85, 95, 105. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने वर्ग काढत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला 5 चा वर्ग करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर 5 गुणिले 5 करायचं. बरोबर आहे. 5 5 किती होतात, 25. म्हणजे 5 चा वर्ग होतो 25. म्हणून या प्रत्येक ठिकाणी 5 हा अंक आहे. बरोबर आहे का? सगळीकडे 5 अंक दिसतोय. त्यासाठी तुम्हाला शेवटी सगळीकडे 25 हा आकडा लिहून घ्यायचा आहे. 25 ही संख्या काय करायची, लिहून घ्यायची. प्रत्येक ठिकाणी आपण 25 ही संख्या लिहून घेऊया. सगळ्याच ठिकाणी आपण काय करणार आहोत, 25 हा अंक लिहून घेणार आहोत. लिहिला का? ठीक आहे. आता लिहिल्यानंतर पुढे 5 चा वर्ग 25 हा झाला. आता इथं संख्या आहे 15 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. तो करत असताना इथं संख्या किती आहे, 1 आहे. 1 च्या पुढचा अंक तुम्हाला घ्यायचा आहे. 1 च्या पुढचा अंक किती आहे, 2. तर 1 गुणिले 2 तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे बे 1 बे, आणि येणार उत्तर हे पुढे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे 15 चा वर्ग झाला 225. अशाच पद्धतीने इथे 25 चा वर्ग करत असताना पुढे दिलेला अंक हा 2 आहे, तो लिहून घ्यायचा आहे. 2 च्या पुढचा अंक आहे 3, तो इथे लिहून घ्यायचा आहे. आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. तर 2 गुणिले 3 म्हणजे 2 त्रिक 6 हे उत्तर येतं. आणि 6 अंक आपल्याला या 25 च्या पुढे लिहायचा आहे. म्हणजे 25 चा वर्ग किती झाला, 625. अशाच पद्धतीने 3 चा वर्ग काढा 35. या संख्येचा वर्ग करत असताना 25 आपण इथे लिहून घेतलेले. 3 च्या पुढची संख्या येते 4. 3 गुणिले 4 करायचे. यांचा गुणाकार 3 चोक 12 येतो. 12 हा आपल्याला काय करायचा आहे, पुढे लिहून घ्यायचा आहे. 35 चा वर्ग होतो 1225. 45 चा वर्ग करत असताना 4 च्या पुढचा अंक आपल्याला घ्यायचा आहे. 4 च्या पुढचा अंक आहे 5, त्यांचा करायचा गुणाकार. म्हणजे 4 पंचे 20 होतं. आणि 20 ही संख्या आपल्याला या 25 च्या पुढे लिहायची आहे. 45 चा वर्ग झाला 2025. अशाच पद्धतीने 55 चा वर्ग करत असताना 5 च्या पुढचा अंक येतो 6. 5 च्या पुढचा अंक 6, त्यांचा गुणाकार करायचा आहे. त्यांचा गुणाकार होतो 5 सख 30. 30 ही संख्या आपल्याला पुढे लिहून घ्यायची आहे. 55 चा वर्ग होतो 3025. 65 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 25 ही संख्या आपण लिहून घेतलेली आहे. पुढे 65 च्या पुढे 6 अंक आहे. 6 च्या पुढचा अंक आपल्याला शोधायचा आहे. तो असतो 7. म्हणजे 6 गुणिले 7 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 6 गुणिले 7 6 7 42 होता. आणि 42 अंक आपल्याला या 25 च्या पुढे लिहून घ्यायचा आहे. म्हणजे 65 चा वर्ग झाला 4225. ठीक आहे. आता 75 चा वर्ग करत असताना पुढची संख्या आहे 7. 7 च्या पुढचा अंक आपल्याला घ्यायचा आहे. 7 च्या पुढचा अंक येतो 8, यांचा करायचा आहे गुणाकार. 7 7 8 56. 56 ही संख्या आपल्याला पुढे लिहून घ्यायची आहे. समजलं? पुढे आहे म्हणजे 75 चा वर्ग झाला 5625. 85 चा वर्ग करत असताना 8 च्या पुढचा अंक आपल्याला घ्यायचा आहे. 8 चा पुढचा अंक आहे 9, आणि यांचा करायचा आहे गुणाकार. जसं की 8 9 72. 72 ही संख्या 25 च्या पुढे लिहायची आहे. 85 चा वर्ग झाला 7225. पुढे आहे 95 चा वर्ग शोधायचा आहे. 95 चा वर्ग शोधत असताना पुढचा अंक 9 आहे. 9 च्या पुढील संख्या आपल्याला घ्यायची. 9 च्या पुढील संख्या येते 10, आणि 9 आणि 10 चा गुणाकार करायचा आहे. 9 10 90 ही संख्या येते. ती या 25 च्या पुढे लिहून घ्यायची आहे. म्हणजेच 95 चा वर्ग झाला 9025. आले लक्षात? पुढे आता 105 चा वर्ग शोधत असताना 25 आपण लिहून घेतलेले आहेत. पुढची संख्या येते 10. 10 च्या पुढचा अंक येतो 11. 10 गुणिले 11 यांचा करायचा आहे गुणाकार. आणि 10 गुणिले 11 यांचा गुणाकार किती येतो, 110. हा अंक आपल्याला इथे लिहून घ्यायचा आहे. म्हणजे 105 चा वर्ग झाला 11025. यानंतर पुढचा वर्ग तुम्ही काढून मला सांगायचा आहे.
कमेंट करायची आहे 115चा वर्ग किती होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.